प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते। अयोध्येत राम जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आले। रात्रीपासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। अयोध्येतील शरयू नदी घाट, हनुमानगडी आणि राम मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेले। रामनवमीच्या दिवशी रामलल्लाच्या भारी सूर्यतिलकाची मोहोर उमटणार आहे। रामनवमीच्या दिवशी मध्यान्ही बरोबर दुपारी 12 वाजता साधारणपणे 4 मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे। रामलल्लाच्या कपाळी गोलाकार सूर्याभिषेक होणार असून याचा आकार 75 mm व्यास असेल। सूर्यकिरण अभिषेकासाठी पाहण्यासाठी भाविकांनी मात्र त्या ठिकाणी गर्दी केली। देशात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। त्यांनी भाविकांची मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी पहाटेपासूनच पाहायला मिळते। दृश्य आपण पाहतो। दोन्ही दृश्य आपण पाहतोय अयोध्यामधली दृश्य आहे, ज्या ठिकाणी रामलल्लाची मूर्तीला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। त्या ठिकाणी भाविकांची गर्दी अलोट अशी पाहायला मिळते। तर दुसरे दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या काळाराम मंदिरातली दृश्य आहेत। काळाराम मंदिर या ठिकाणी सुद्धा मूर्तीची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी भाविकांची अलोट अशी गर्दी पहाटेपासून पाहायला मिळते। आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळते। राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। देशभरात रामनवमीचा उत्साह, त्यातच नाशिकच्या काळाराम मंदिरातली दृश्य आहेत। त्या ठिकाणी भाविकांची मात्र अलोट अशी गर्दी पाहायला मिळते। रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। त्या ठिकाणी मंदिराची सुद्धा आकर्षक पद्धतीनं सजावट करण्यात आलेली आहे। भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर ही ठिकाणी देशभरात उत्साह पाहायला मिळतो। देशभरात रामनवमीचा उत्साह, विविध प्रकारच्या आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या। त्या ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा देत भाविक मात्र रांगेमध्ये दर्शनासाठी उभे आहेत। रामनवमीच्या निमित्तानं मोठी गर्दी मंदिर परिसरामध्ये झालेली आहे। आपण जर बघितलं तर काळाराम मंदिरामध्ये या ठिकाणी सकाळपासूनच अभिषेक पूजा केली जाते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे मंदिर प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून देखील विशेष अशा स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहे। मंदिराचे पुजारी आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। मंदिराचं महत्त्व, त्यासोबतच आजच्या दिवसाचं नेमकं काय महत्त्व आहे। गुरुजी, काय नेमकं आजच्या दिवसाचं महत्त्व आहे, कशा पद्धतीचं नियोजन? हॅलो, जय श्रीराम। आज श्रीराम जन्मोत्सव आहे। मी हेमंत आनंद पुजारी, या वर्षाचे मानकरी, संस्थान श्री काळाराम मंदिर। आजचा जो जन्मोत्सव आहे तो माझ्यातर्फे आहे, तरी सर्वांनी जन्मोत्सवाकरता यावे। या रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं नाशिकच्या विविध क्षेत्रातील मंडळी देखील या ठिकाणी दर्शनासाठी खरं तर येत असतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मंदिरात जर बघितलं तर या ठिकाणी फुलांची आरास असेल, सोबतच विद्युत रोषणाई असेल, अशा स्वरूपाची सगळी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्या दरम्यान रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावानं, उत्साहाने या ठिकाणी साजरा केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।